तर नमस्कार मंडळी. तर बघू शकता तुम्ही वातावरण खूप सुंदर आहे. आज आमच्याकडे भाजी मार्केट लागलेलं आहे. तर आज खूप हलका हलका पाऊस पण पडला आणि अगदी थंडगार वातावरण होतं आणि रात्रीची वेळ खूप सुंदर असा व्ह्यू होता. तर आम्ही बाहेर पडलो राखी घ्यायला. मार्केटमध्ये थोडं स्वस्त मिळतात म्हणून आम्ही राखी बघायला आलो. तर बघू शकता इथे दुकानं लागलेले होते. तर आम्ही दुकानात आलो आणि खूप सुंदर सुंदर अशा राख्या होत्या. मला तर स्पेशली खूप आवडल्या होत्या. तर बघू शकता मला इथे छोटे छोटे असे पोते घ्यायचे होते. तर तेच मी बघून राहिलेली होती. हे बघू शकता मी असे पोते घेतलेत जे देवाला वगैरे किंवा घरी आपण बांधतो ना, त्याच्यासाठी ते मी घेतले होते पॉकेट. आणि असे मोठे पण घेतलेत. आणि चिकू पण इथे स्वतःसाठी उचलून उचलून बघून राहिलेला होता स्वतःसाठी. इथे बघू शकता किती छान छान कलर लागलेले आहेत. तर आज रक्षाबंधन असल्यामुळे सर्व महिलांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच स्पेशली सांगतो, या दिवसाची वाट सर्व महिला वाट बघत असते की चला आता भावाकडे जायला मिळतील रक्षाबंधनाला. आणि मुलांना पण राखीची सुट्टी असते, त्यामुळे माहेरी जाण्याचा हा एक चान्स न चुकवता प्रत्येक महिला आपल्या माहेरी जात असते भावाला राखी बांधायला. खरंच खूप सुंदर असा हा रक्षाबंधनाचा त्योहार आहे. आणि आपण महाराष्ट्रात खूप मोठ्या आणि उत्साहाने साजरा केला जातो. तर माझं इथे घेऊन चाललेलं होतं, पण चिकूचं काही झालेलं नव्हतं. तो स्वतःसाठी बघूनच राहिलेला होता. त्यालाही समजत नव्हतं की इथले मी कुठले चूज करू मम्मी म्हणून. तर तो मला सारखा विचारून राहिलेला होता. तर इथे झालंच, आम्ही आटोपलो. आणि आज चिकूच्या स्कूलमध्ये इथे याचा प्रोग्राम होता रक्षाबंधनाचा. तर बघू